बागनाग, ये सोने की मोहरें लेके फिरंगो जी से मिलो। मी? हाँ, पण निरोप काय द्यायचा? कुछ ज्यादा बोलने की जरूरत नहीं पड़ेगी, बस ये मोहरे फिरंगो जी को दे दो। उस फिरंगो जी ने अब तक हमारे हमले देखे हैं, हमारी रईसी नहीं देखी। अब हमने उसे अपनी उंगली पकड़ने दी है। जैसे ही वो हमारी उंगली पकड़ेगा, हम उसकी गर्दन दबोच लेंगे। मानाच्या मोहरांचा स्वीकार करा। हा चाकणचा किल्ला आम्हाला द्या आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करा। आमच्या मोगल साम्राज्यात सामील होऊन। शिवाय एक कानावर घालायचं होतं। काय? आज बरोबर 3 दिवसानंतर ती भेट होणार आहे। काय सांगतोयस शिवा? खबर पक्की आहे ना? खबर पक्की आहे, तुम्ही सांभाळून राहा। उगा बोबाटा केला तर तुमचं चांगलं टीन। अरे आज कसला बोवाटा आणि कसला अंगटील? मी बघीन बघीन आणि खलिदा दाढी निजापूरला। अहो मालक, तुम्ही लाख खलिते धाडतात, पण तो खलिता बाहेर जायला पाहिजे ना। आता तुम्ही आपले वाटले म्हणून तुम्हाला खबरदार केलं। हे बघा बाईसाहेब, तुमच्या मोगलाईत माणसं दौलत घेऊन इकली जात असतील, पण आमच्या स्वराज्यात तसं नाही। मोगलाईच्या आक्रमणाला या मातीत विजयी होऊ देणार नाही। आमच्या राजाच्या शाबासकीची थाप पाठीवर पडते आणि आमच्या जिजाऊ आऊसाहेबांचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा हा जीव सोन्यासारखा झळाळून निघतो। ह्या मोहरा, तुमच्या मोहरात तुम्हाला लखलाप होत। उचला। एक प्रश्न विचारला तर खरं उत्तर द्याल का फिरंगोजी? खरंच बोलतो आम्ही। तुमच्या जिजाबाई साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला इतका मोठा वाटतो? वाटतो म्हणजे हायच लाख मोलाचा। त्यांचा मोठेपणा तुम्हाला नाही कळणार। अरे परकीय साम्राज्याविरुद्ध उभं राहायचं एकटी विचार करते, फक्त विचार करून थांबत नाही। एक छोट का होईना स्वराज्य उभं करते। तुमच्यासारख्या आपलं इमान गाण टाकणाऱ्यांना काय कळणार? आमचं राज्य संपवायला, चिरडून टाकायला लाख लाख सैनिकांच्या फौजा घेऊन येतात, पण आमच्या आऊसाहेब साध्या साध्या मावळ्यातून योद्धे तयार करतात। आम्ही जे जित आहोत तो त्यांच्या आशीर्वादाचा चमत्कार आहे, आणि मरायचंच झालं तर आम्ही त्यांच्यासाठी 10 वेळा मरायला तयार आहोत। शनीच्या टेंब्याची माती आहे, कपाळाला लावा। आमच्या राजाच्या पायाखालची माती आहे। आता तुमच्या शास्ताखानाला सांगा, म्हणावं
आता किती बी तोफांची बरसात कर, अरे ह्या किल्ल्याचा बुरुज आता ढासळणार नाही. आणि जिथं ढासळल तिथं हा पठ्ठ्या उभं राहील. शेवटचे 8 दिवस, आषाढी पौर्णिमा, पाऊस कोसळतोय, पन्हाळा भिजतोय, ओहोळ वाहतायत. सिद्धीच्या छावणीत चिखल झालाय. या चिखलावरून सटकून सिद्धीला आप्पी खायला लावायची असेल तर केदारजीच्या तंबूत दडवलेल्या मोहरा सिद्धीच्या हाती लागल्या पाहिजे. एकदा का त्या मोहरा सिद्धीच्या हाती लागल्या की सिद्धी आणि मराठे यांच्यात भांडण सुरू आणि आपली वाट मोकळी. चला. रफिक रफिक नाही, रामजी मन. रामजी आलो तर. हो, पण आता इथून पुढे आपली कसोटी लागणार आहे. जिजाबाईपर्यंत पोचणं एवढं सोपं नाही. ते तू माझ्यावर सोड. काय करणार आहेस तू? तू फक्त माझ्या मागे ये आणि मी बोलते तिथं मांडवलं. पण हे जिजाबाईंच्या जवळचे मावळे पोचू देतील आपल्याला? बाईचे अश्रू बाईला हवं तिथं पोचवतात. राजगडाच्या दरवाज्यात स्त्रीच्या रडण्याचा आवाज. पंत, बघतो आम्ही. बाहेर कोण रडतंय? त्यांना आत पाठवा. हे बघा बाई, शांत व्हा, शांत व्हा. बघू, रडू नका, शांत व्हा. काय झालं नीट सांगा, काय झालंय? आम्ही लुटलो. त्या शास्त्रगानानं समजा लुटलं. माझं घरदार जाळून टाकलं, माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. माझी पोरं परागंद झाली. आता कुठं शोधावं? साहेब, मला तुमच्याकडे काहीतरी काम द्या. तुमच्या आधारानं मी जगीन कशी बशी. गडाच्या पायथ्याशी शिवपट्टणात फौजेच्या मुतपाक खानात त्यांना काम द्या. गंगाधर पंत, तुम्ही तातडीनं निघा आणि त्या केदारजीची भेट घ्या. जी, परंतु त्या अगोदर सिद्धी जोहरला भेटायचं. थोड्या आघळपघळ गप्पा मारायच्या, खुशामत करायची. कोणतीही सबब सांगून दिशाभूल करायची. जी, बघणाऱ्याला असं वाटावं की खूप जुनी मैत्री, खूप सलोख्याचे संबंध. नक्कीच सिद्धीनं अगदी साधा विनोद जरी केला तरी मोठ्यानं हसून दाद द्या. आणखी एक, सिद्धीशी बोलताना ही थैली जवळ ठेवा. बोलताना नकळत पुन्हा पुन्हा थैली चाचपून बघा. सिद्धीचं नकळत या थैलीकडे लक्ष गेलं पाहिजे. नकळत? होय, नकळत. सिद्धीचा तुमच्या बोलण्यावर विश्वास बसलाच पाहिजे, पण त्याच वेळी त्याचं लक्ष सतत या थैलीकडे गेलं पाहिजे. बिना काम के आप गढ़ उतर आए हो. ऊपर कुछ काम ही नहीं बचा. आता गडावर कसला आले का? सगळे आवरावर झाले. ये थैला दूर. कसा वाटला तुम्हाला सह्याद्रीचा पाऊस? बारिश? सच कहो, अगर ये जंग न होती तो इस बारिश का लुत्फ जरूर उठाता. आता उठवा.
बारिश, जाळावर भाजलेले हरणाचे कबाब और इस्तंबुली शराब। पंत, आपके लिए इंतजाम किया है हुजूर, हरणाचा। आपल्यासाठी द्या टाळी। कमाल है। वाह पंत जी आप बहुत ही ख्याल रखते हो हमारा। हमारे लिए हिरन लाए हो। शेर के लिए जी हुजूर, पण या हरणामागे एक मतलब आहे हाँ बोलो बोलो। हुजूर। या आपल्या भेटीनंतर राजेंचा अवतार संपणार, मग आपल्या चरणाशी आम्हाला ठेवून घ्या हुजूर। क्यों नहीं जरूर। शुक्रिया, शुक्रिया हुजूर, शुक्रिया। इस थैले में क्या है? आ, कुछ नहीं हुजूर, कुछ नहीं। काय झालं? अहो इथं बसून राहिला तर विजापुरात उलट्या वस्त्राने हजामत होईल तुमची। काय बोलतोयस? याला कारण तू शिवाजीचा वकील असणार। वकील? तो काय करणार? अहो तो दिसतो तसा नाही, गिधाड आहे गिधाड। अहो याला तर जनावर मारणार याचा सुगावा लागलाय, म्हणून घिरट्या घालतोय, माथ्यावरून खाली आणि खालून वर। डांगर भाकरी। वाह वाह, मान गए पंत आपको। आप सचमुच हीरा हो। हमारी फौज में आप जैसा कोई नहीं। हे दोघं तर जुने मैत्र असल्यासारखे गप्पा मारायला। बघा तुम्हीच, बाजीराज आता तरी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला का? राज जेव्हा दोन शत्रू आपापसात मित्रागत बोलायला लागतात ना, तेव्हा समजायचं त्यांच्यात सलोखा झालाय। होय, त्यांच्यात झालाय सलोखा, आणि आपण इथं बसलोय पहारा देत। हुजूर, आता इजाजत द्या। इजाजत है जी। केदारजी सरदार कुठे भेटतील? मसूद, हुजूर आपने याद किया मुझे? गंगाधर पंत, तुम्ही तिथून निघताच सिद्धी जौहर तुमच्यावर पाळत ठेवायला सांगेल। तुमच्यावर पाळत ठेवली जाणार। ते तुमच्या हातातली थैली पाहतील, बघू द्या। तुम्ही मात्र अगदी शांततेनं आणि सहजपणानं केदारजीला भेटा। काही काम होतं हुजुरांकडे की सहज? आता तुमच्यापासून काय लपवायचं केदारजी राजे? मोठा लहरी माणूस आहे वा। त्यांच्या जसं मनात येईल तसं वागावं लागतं आम्हाला। पण केदारजी राजे या सिद्धी साहेबांसारखा पाताळयंत्री माणूस आजपर्यंत इतक्या वर्षात आम्ही पाहिला नाही। त्यांचा ठाव घेणं अवघड। केदारजीशी अगदी जुजबी बोला। सिद्धी जौहर विषयीची नाराजी व्यक्त होऊन ती पोहोचली की लगेच निघा। केदारजीला भेटून बाहेर पडताना ही थैली मात्र शिताफीनं दडवा। तुमच्या पाळतीवर असणाऱ्याला पाहताना वाटलं पाहिजे की तुम्ही ही थैली केदारजीला दिली।
जी राजे. बरं येऊ का केदारजी राजे? अजून बरीच कामं निपटायची आहेत. बघा शिफारस करून. तुमच्या शब्दांनी जर त्यांनी खिदमतीत ठेवलंच आम्हाला तर देवच पावला. जाते वक्त तो थैली हाथ में थी, लेकिन आते वक्त नहीं. इसका मतलब साफ है, पंत वो थैली केदार जी को दे आया, यानी रिश्वत. ही खेळण्यातली पालखी बहिर्जींपर्यंत पोहोचवायची. पोचवतो राज. पालखी महत्वाची, कुणाचीही नजर पडता कामा नये. मी खबरदारी घेईल, पण सांगायचं काय? बहिर्जींना म्हणावं, आता पन्हाळ्याच्या घेऱ्यातच राहा, कुठंही लांब जाऊ नका. मी निरोप देतो. शिवाय ही पालखी कुणाची, ती कुठं जाणार, कुठल्या मार्गाने जाणार, पालखीचे भोई कोण असणार, पालखीला गोंडा कोणता असणार, गोंडा कोण बांधणार, पालखी विसाव्यासाठी कुठं थांबणार, गुलाल कोण उधळणार, कोण मशालजी असणार? नाही शिवा, या पालखीला मशालजी नसणार. आणि ढोल लेझिम? नाही, ढोल लेझिम सुद्धा नाही. पालखीवर तलवारींची सावली असेल. तलवारींच्या सावलीत पालखी निघेल. उम्मीद है आप अपनी नई जिम्मेदारियां बिना किसी तकरार अपना लोगे. बाजी, आप मसूद का काम संभालो. जी हुजूर. मसूद, आप फजल का काम संभालोगे, और फजल तुम तोपखाना और साथ में बाजी का भी काम संभालोगे. जी. और हाँ केदार जी, हम आपको एक नया काम सौंप रहे हैं. नया काम? घेरे के अंदर तो सब कुछ ठीक है, लेकिन घेरे के बाहर से हमला होने की गुंजाइश है. इसलिए वहां गश्त लगाने के लिए हमें पुराना, होशियार और बहादुर सरदार चाहिए. इसलिए हम आपको वहां तैनात करते हैं. आपके रहने का इंतजाम गश्ती सिपाही के साथ घेरे के बाहर ही होगा. हुजूर, म्हणजे गस्त घालायचं हलकं काम आम्ही करायचं? कोई भी काम हल्का नहीं होता, बल्कि छोटे से छोटे काम को भी अहमियत दी जाती है. ऐसा अच्छा संदेशा जाएगा फौज में. अरे केदार जी, हुआ क्या है, बताओ तो सही. क्या हुआ? नो केदार जी राज अब पहारा देगा. केदार जी अहो शांत व्हा. ये देखिए केदार जी, मैं आपको. देखो वेखो कुछ नहीं, ये समजा जानबूझकर करतायत सिद्धी हुजूर. वो काय बोलताय केदार जी? काय चुकीचं बोलतोय? मला एकट्याला छावणीपासून लांब ठेवलं गेलं. हा, अक्षिता अंधातून खडा काढावा तसं बाहेर काढलं. पर सिद्धि हुजूर ऐसा क्यों करेंगे? ये देखिए, आपको शायद से कुछ गलतफहमी हो गई. हाय, मी आज जे बोलतोय त्यामध्ये समजा सत्य दडलंय. केदार जी, कंच सत्य. मराठा सरदारांनी लांब ठेवलं जातंय आणि आम्हाला तर जरा जास्तच. अशावरनं गुप्त भेट. जी हुजूर. पंत ने केदार जी को मोहर दी थी. इस शक को हमें सच साबित करना है. वो कैसे? जैसे ही केदार जी गश्त के लिए बाहर जाए, उनके तंबू में जाके छानबीन करो. केदार जी के ईमान में फर्क आया है. कुछ न कुछ तो जरूर मिलेगा वहां.
उत्तम. पालखीचा मुहूर्त केव्हा निघणार आहे? आता कधी कसं निघणार काय सांगितलं नाही, पण इकडे सगळं ठीक आहे. उत्तम. राजांनी जे पेरलंय ते उगवतंय. बंडाचं पीक जोमाने तरारलंय. कुठल्याही क्षणी इथं वादळ येईल. आता शेवट होत आला म्हणायचा. सहनशक्तीचा कडेलोट होतोय. होय, ग्रहमानच तसे आहे. काळजी घ्या. पालखी केव्हा निघणार आहे तो मुहूर्त सांगा, म्हणजे तशी तजबीज करायला. मिल गया सबूत, सोने की मोहरे. अब आएगा ऊंट पहाड़ के नीचे. अहो, देवानं दुष्टांत सांगितलंय. सगळी तयारी करून ठेवा. वय, तयारी ठेवू. पण पालखीचं काय करायचंय? अहो, तू निरोप योग्य वेळेला देऊ. देवाने सांगितले, चिंता करू नका, चिंतन करा. ठीक आहे. आलं ध्यानात? वय, आणि देवाला सांगा भीमा तीरावर विठोबा कमरेवर हात ठेवून थीट उभा आहे. पायाखालची ईट सोडणार नाही. आणि आऊसाहेब बी सुखरूप आहेत. जय भोलेनाथ. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, ग्रहतारांचा अचूक वेध घेऊन सांगणार. काय ग? कोण तू? तू इथे इथे काय करतेस? रानूबाई मला खेळायला घेऊन आले. पण तुला गडाच्या पायथ्याशी काम सांगितलं होतं ना? जी, मग आणि काय काम सांगितलं होतं? मावळ्यांसाठी मुतपाक खाण्यात. ते काम राहू दे. आता तू चुलीसाठी सरपण घेऊन ये. माझं मन नाही लागत तिथं. हा? माहित नाही, पण भ्या वाटत. आणि दुसरं, आऊसाहेबांच्या सावलीत राहू द्या की. हे बघ, सर्वत्र त्यांचीच सावली भरून उरली. हे सर्व स्वराज्य त्यांच्याच सावलीत वाढतंय. हा, पण प्रत्यक्षात आऊसाहेबांना बघणं, त्यांच्या बरोबर राहणं हे सुख आहे. नियमानं वाग आणि आदेश पाळ. पण हे बघ, गडाच्या पायथ्याशी तू सुरक्षित राहशील. जा बाई, जा. या बहिर्जी, तातडीनं आलात. वय आऊसाहेब, कामच तसं आहे. आऊसाहेब, राजांनी पालखी पाठवली आहे. याचा अर्थ राजेंचा बेडा फोडून निघण्याचा मनसुबा पक्का म्हणायचा. राणूबाई, तुम्ही आमच्या पूजेची तयारी करा. आम्ही आलोच. जी आऊ.
राजेंनी जसं ठरवलंय तसं घडतंय ना? लक्ष ठेवा, त्यांनी कोणताही दिवस ठरवला तरी आपली जय्यत तयारी असायास हवी. एवढा सायास करून राजेंनी पालखी पाठवली. याचा अर्थ एकच, ते वेढा फोडून निघणार. हुजूर, ये रहा केदार जी की गद्दारी का सबूत. हौल बिला कुव्वत, केदार जी की ये मजाल. इस केदार जी को जरा भी खौफ नहीं है हुजूर आपका. खौफ का इल्म तो अक्लमंद लोगों को होता है. मतलब हुजूर? मतलब जो अक्लमंद होते हैं वो सोच समझ कर कदम उठाते हैं, और जो बेवकूफ होते हैं उन्हें सिर्फ मोरों की खनक सुनाई देती है. उस बेईमान की औलाद को इसी वक्त उसे गिरफ्तार करता हूं हुजूर. नहीं, कोई जल्दबाजी नहीं चाहिए इसमें. मगर हुजूर? इस पूरे मामले पर हम ठंडे दिमाग से और पूरी एहतियात से गौर करेंगे, और तब तक उस पर नजर रखो, लेकिन उसे कोई शक नहीं होना चाहिए. जी हुजूर. और हाँ, पहले मैं सिवा की चाल को तो समझ लूं, उसके बाद सही वक्त आने पर मैं अपने हाथों से केदार जी की गर्दन मरोड़ दूंगा. बेईमानी तो हम साबित करेंगे उस फिरंगो जी की. कैसे नवाब साहब? एक ऐसी तरकीब जिसे ना फानूस बुझा पाएगी ना बारिश रोक पाएगी. ऐसी कौन सी तरकीब है नवाब साहब? शिवाय गढीच्या भिंती 5-6 हात रुंद आहे, जिथे तोफांचाही इलाज नाही. हाँ, जानते हैं. लेकिन जब हाथी जैसा जानवर हथियारों से काबू में नहीं आता, तब उसे जहर खिलाया जाता है. लेकिन किले को कैसे जहर खिलाएंगे? जहर नहीं, बारूद खिलाएंगे. पण बारूद तटापर्यंत कसं नेणार? वरून मारा करतात मराठे. बारूद ऊपर से नहीं, दीवार के नीचे से ले जाएंगे, उसकी तह तक. लेकिन कैसे? हाँ नवाब साहब, कैसे? सुरंग से. और राय बागन, ये जिम्मेदारी आपकी. कारतलब खान. जी हुजूर. राय बागन की फौज की मदद के लिए हमारे फौज के कुछ हट्टे कट्टे मजदूर भेज दिए जाए. जी हुजूर. लेकिन करना क्या है? फिरंगो जी के पहुंच से दूर पूरब के बुरुज के करीब हमारे कुछ तंबू. उन खाली तंबुओं के अंदर से गढ़ी की दीवार की तह तक एक सुरंग बनाई जाएगी. आपकी निगरानी. नवाब साहब, अब मैं समझ रही हूँ. मंसूबा केवल यहीं खत्म नहीं होता राय बागन. सुरंग बनने तक इसकी खबर किसी को नहीं होनी चाहिए. मालक, खानानं उगवतीकडनं होणारा हल्ला थांबवलाय. कधीपासून? 2 रोज तरी झालं असतील. त्यो खान उचापती करणार, पर त्यो काय करणार हे समजायला पाहिजे. रफिक, मला जगायचंय रफिक. माझं बेटा. मला अवघड दिसतंय सगळं. तरकीब लढूया ना काहीतरी. तरकीब एकच, हल्ला करायचा एकाच वेळी दोघांनी, आणि जो यशस्वी होईल आणि ज्याला पळून जाता येईल त्यानं पळायचं. तुला सोडून? मी पळेन, तूही पळ. निदान तुझं पुढचं आयुष्य तरी सुखी होईल. आणि हा, मी पळालो तर माझं पण आयुष्य सुखी होईल. सोच शेवंता, दुसरा रस्ता नाही आपल्याकडे.
चलो जल्दी जल्दी। चलो जल्दी करो। आज 3 गज आत भुयार खणायचंय। और एक बात, आज कोई आराम नहीं करेगा, काम चालू रहना चाहिए। चलो चलो जल्दी। जी। या शिवबाराजे या, मोकळी पालखी पाठवलीत, आता मात्र पालखीत बसून तुम्ही या। काय करावं, किती दिवस झाले रयतेची आठवण येते, काळजीही वाटते। शाहिस्ते खानाच्या फौजेतले घोडे स्वराज्यात उथळत असतील, त्यांच्या घोड्यांच्या टापांनी रयतेच्या काळजाचा थरकाप उडत असेल। अफजल खानाची आतडी आम्ही चावळीच्या रानात टाकली, ती साफ होऊन सरपटण्याआधी आणि गोरगरिबांना डसण्याआधी इथून बाहेर पडलंच पाहिजे, पडलंच पाहिजे। आमचा राणीवसा, आमच्या राणूबाई, त्यांच्याशी तर किती किती खोटं बोललो आम्ही। खेळणी पाठवली, पण प्रत्येक वेळी राजकारणाचे कागद चिंध्या बांधूनच। नाही, आता वेढा फोडून बाहेर पडायलाच हवं। जर आम्ही वेढा फोडला नाही तर आमच्या राणूबाई हंबरडा फोडतील। सहन होईल आम्हाला हे एक बाप म्हणून?